नमस्कार, रायटिंग फॉरएव्हर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे। लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज आहेत ते 1 जुलैपासून सुरू होणार आहेत, परंतु तत्पूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। 4 महत्त्वाची डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला काढून ठेवायचे आहेत। हे जर 4 कागदपत्र तुम्ही काढले नाहीत किंवा तुमच्याकडे जर नसतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे ते आहे उत्पन्नाचा दाखला। 2.5 लाख रुपयांच्या आतमध्ये उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढून ठेवायचा आहे। तहसीलचा उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे। आता खूप लोकांची शंका आहे की हा उत्पन्नाचा दाखला कोणाच्या नावे काढायचा। तर हा जो दाखला आहे तो काही लोकांना वाटतं की महिलेच्या नावाने काढायचा, पण असं नाहीये। तुम्हाला कुटुंब प्रमुखाच्या नावाने हा उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे। तुमच्या घरामध्ये जर महिलेचा पती कुटुंब प्रमुख असेल तर त्या महिलेच्या पतीचा उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे। ही गोष्ट लक्षात घ्या, कारण या ठिकाणी महिलांना मदत दिली जाणार आहे। पण जर त्या कुटुंबाचे उत्पन्न जर जास्त असेल तर त्यामुळे पतीच्या उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी काढून ठेवायचा आहे। आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये 3-4 महिला असतील 21 ते 60 वर्ष वयोगटातील, तर त्या प्रत्येक महिलेच्या पतीच्या नावाचं उत्पन्नाचा दाखला तुम्ही काढून ठेवा। या ठिकाणी कुटुंबाच्या कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला म्हटलेला आहे, परंतु जो GR आहे त्यामध्ये कुटुंबाची व्याख्या करण्यात आलेली नाही। त्यामुळे आपण या ठिकाणी महिलेच्या पतीचा जो उत्पन्नाचा दाखला असेल तो या ठिकाणी काढून ठेवायचा आहे। आता विधवा महिला असतील, त्या त्यांच्या कुटुंबामध्ये स्वतः एकट्याच असतील तर मात्र मग महिलेच्या नावाने उत्पन्न दाखला तुम्ही काढून ठेवू शकता। आता दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे रहिवासी प्रमाणपत्र काढायचं आहे। डोमेसाईल प्रमाणपत्र काढायचं आहे। रहिवासी किंवा वय अधिवास प्रमाणपत्र या सर्वांचं एकच नाव आहे, ज्याला आपण रहिवासी म्हणतो सोप्या भाषेत। तर हे रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला काढायचं आहे तहसीलचं, आणि जर ते तुमच्याकडून निघत नसेल तर तुम्ही जन्म दाखला देऊ शकता। तिसरं जे महत्त्वाचं कागदपत्र आहे ते आहे तुमचं रेशन कार्ड। तुमच्या कुटुंबाचं जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डमध्ये त्या महिलेचं नाव समाविष्ट असलं पाहिजे। आता बऱ्याचदा काय होतं की लग्न झाल्यानंतर लोक रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करतच नाही, त्यामुळे आता खूप लोकांना या ठिकाणी अडचण येऊ शकते। तुमच्याकडे वेळ असेल तर आज किंवा उद्या तहसीलला जाऊन तुम्ही तुमच्या घरातील महिलेचं जर नाव, नवीन एखादी सुनबाई तुमच्या घरात आली असेल तर तिचं नाव जर रेशन कार्डमध्ये ॲड झालं नसेल तर ॲड करून घ्या। चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे बँक खात्याच्या बाबतीत। महिलेच्या नावानं नॅशनल बँकेत खातं असलं पाहिजे आणि ते बँक खातं आधारला लिंक असलं पाहिजे। या ठिकाणी 10 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे की 10 ऑगस्टच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करा। ज्या ज्या महिलांचं 10 ऑगस्टपूर्वी बँक खात्याला आधार कार्ड लिंक होईल त्यांना 14 ऑगस्टपर्यंत पैसे दिले जाणार आहेत। त्यामुळे जरी बँक खातं तुम्ही उघडलेलं असेल तर एकदा चेक करा की तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का। कारण PM किसानच्या बाबतीत किंवा पीक विम्याच्या बाबतीत खूप लोकांच्या शेतकऱ्यांचे पीक विमा आहेत ते आधार संलग्न बँक खात्यात जातात। पुरुषांचे आधार कार्ड आहे ते बऱ्याचदा बँक खात्याला लिंक आहेत, परंतु महिलेचं खातंच नसतं किंवा एखाद्या वेळेस काढून ठेवलेलं असतं कधीतरी, तर ते एकदा चेक करा की
तुम्ही त्यांनी त्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का? बँक आणि NCPI. तुम्ही बँक खातं उघडताना आधार कार्ड दिलेलं असतं, परंतु त्या बँकवाल्यांनी तुमचं आधार कार्ड NCPLला लिंक करायला हवं, तरच तुमचे पैसे येणार आहेत. आणि तुमच्या जर काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही अपडेट येतील त्याची माहिती आपण आपल्या चॅनलवर देत राहणार आहोत. त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.